Hello everyone, I am Professor A. Rajmane, lecturer from Electronics and Telecommunication Department. Now I am going to teach a subject digital technique. So first of all we will see the introduction about the digital technique, that is the examination scheme or marking scheme. आता बघा एक्झामिनेशन स्कीममध्ये काय काय येणार. आता आपला हा थेरी पेपर आहे. आता थेरी पेपर किती मार्काचा आहे? 70 मार्काचा आहे. त्याच्यापैकी आपल्याला आउट ऑफ 70 आपल्याला 28 मार्क पाडायचे आहेत. आणि पी ए जे असणार आहे म्हणजे 30 मार्काचं डिवायडेशन कसं होणार आहे, त्यातले 20 मार्क हे युनिट टेस्टचे ॲव्हरेज असणार आहेत आणि 10 मार्क आपले मायक्रो प्रोजेक्टचे मार्क असणार आहेत. असे टोटल आपले किती झाले? 30 मार्क. आता म्हणजे काय, 70 + 30 हा आपला 100 मार्काचा होणार पेपर. त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी थेरी पेपरला 28 मार्क पाडायचे आहेत आणि पी एला म्हणजे युनिट टेस्टचा ॲव्हरेज प्लस मायक्रो प्रोजेक्ट आपल्याला 12 मार्क पाडायचे आहेत. असे 28 + 12 आपले किती होणार आहेत? 40 मार्क्स होणार आहेत. नेक्स्ट काय आहे? प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकल सेशनला काय असणार आहे? आपण मॅन्युअल असणार आहे. त्या मॅन्युअल आपल्याला काय असणार आहेत? 25 मार्काचं. त्याच्यामध्ये मिनिमम काय असणार आहे? 10 मार्क्स असणार आहेत. आणि डिजिटल टेक्निकसाठी काय असणार आहे? आपल्याला एक्सटर्नल असणार आहे. त्यासाठी आपल्याला 12 एक्सपेरिमेंट कंप्लीट करायचे आहेत, बरोबर आहे. आणि एक्सटर्नल ही जी आहे आपली 25 मार्काची असणार आहे. म्हणजे टोटल किती झाले आहे? 25 + 25 50 मार्क्स. म्हणजे टोटल डिजिटल टेक्निकसाठी आपला 150 मार्क्सचा असणार आहे. येते लक्षात. आता नेक्स्ट आपण काय करूया? इंट्रोडक्शन स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये चॅप्टर किती आहेत, प्रत्येक चॅप्टरचे वेटेज काय आहे, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट, आता आपण डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये आपण डिजिटल सिग्नल आणि अॅनालॉग सिग्नल हे फर्स्ट काय आहेत आपल्याला हे माहीत पाहिजे. आता अॅनालॉग सिग्नल काय असणार आहे? द अॅनालॉग सिग्नल इज अ कंटिन्युअस सिग्नल हॅव्हिंग द इन्फायनाईट व्हॅल्यू. अॅनालॉग सिग्नल काय असणार आहे? कंटिन्युअस सिग्नल असणार आहे. त्याला इन्फायनाईट व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे व्हॅल्यू त्याची काही ठराविक नसणार आहे. काही व्हॅल्यू असू शकते, 5 व्होल्ट, 10 व्होल्ट, 7 व्होल्ट, 50 व्होल्ट्स. मग त्याचे एक्झाम्पल काय बघू शकतो आपण? साईन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, ट्रायंग्युलर वेव्ह. आता जी फर्स्ट डायग्राम दिसते ही कुठली आहे? साईन वेव्हची आहे. आणि सेकंड जी आहे ती स्क्वेअर वेव्ह आहे. म्हणजे अॅनालॉग सिग्नल काय आहे? विच इज अ कंटिन्युअस सिग्नल हॅव्हिंग द फायनाईट व्हॅल्यू. ते लक्षात. मग त्याच्या अपोजिट डिजिटल सिग्नल काय आहे? डिजिटल सिग्नल विच इज नथिंग बट द डिसकंटिन्युअस सिग्नल having the finite value. That is, the digital signal is a distinct signal having the finite value. आता डिजिटल सिग्नलमध्ये काय होतं आहे? जेव्हा आता समजा आपण मोबाईल यूज करतो आहे, त्यानंतर कम्प्युटर यूज करतो आहे, एखादा आपण पिक्चर किंवा सॉन्ग सेव्ह केलं तर तुम्ही बघितलं आहे काय? राईट क्लिक करून ते इन द फॉर्म ऑफ बाईट्स, किलोबाईट्स, मेगाबाईट्समध्ये सेव्ह होते. दॅट इज द डिजिटली स्टोअर होते ते. मग डिजिटल सिग्नल हे काय आहेत? बायनरी सिग्नल आहेत इन द फॉर्म ऑफ 0 and 1. हिअर 1 इंडिकेट्स दॅट हाय व्हॅल्यू अँड 0 इंडिकेट्स दॅट लो व्हॅल्यू. आलं लक्षात. आता डिजिटल आणि अॅनालॉगमधलं फरक करायला काय? अॅनालॉग सिग्नल इज अ कंटिन्युअस सिग्नल हॅव्हिंग द इन्फायनाईट व्हॅल्यू अँड डिजिटल सिग्नल काय असणार आहे? डिस्ट्रिक्ट सिग्नल हॅव्हिंग द फायनाईट व्हॅल्यू. मग डिजिटल सिग्नल काय होऊ शकतो? स्टोअर होऊ शकतो डिजिटली इन द फॉर्म ऑफ बाईट्स, किलोबाईट्स, मेगाबाईट्स. आणि डिजिटल सिग्नल हा काय आहे? बायनरी सिग्नल आहे इन द फॉर्म ऑफ 1 and 0. आता कालची डायग्राम काय आहे? डिजिटल सिग्नल आहे. म्हणजे जिथं जिथं आपल्याला हाय व्हॅल्यू दिसते तिथं 5 व्होल्ट आहेत. जिथं काहीच नाही आहे दॅट इज द कन्सिडर्ड ॲज 0 व्होल्ट. येते लक्षात. जिथं काही दिसत नाही, 2 व्हॅल्यूच्या मध्ये दिसतंय ते काय आहे? 0 व्होल्ट. आणि जे बाकीचे आहेत ते काय? 5 व्होल्ट. म्हणजे हा काय आहे? कंटिन्युअस सिग्नल आहे, डिसकंटिन्युअस सिग्नल आहे. त्याची व्हॅल्यू प्रत्येक वेळेला चेंज व्हायला लागेल. लक्षात. नेक्स्ट बघा, आता आपण ह्या सब्जेक्टमध्ये कुठले कुठले चॅप्टर आहेत, ते किती मार्काला आहेत, प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे आपण बघूया शॉर्टमध्ये. आता पहिला काय आहे? नंबर सिस्टीम अँड कोड्स. आता तुम्हाला चॅप्टरच्या नावावरनं समजतं आहे नंबर सिस्टीम अँड कोड्स म्हणजे काय असणार आहे. ह्याच्यामध्ये भरपूर टाईपच्या नंबर सिस्टीम आहेत. आपल्याकडे 4 टाईपच्या नंबर सिस्टीम आपण शिकायचे आहेत. फर्स्ट आहे ती बायनरी नंबर सिस्टीम. त्याच्यामध्ये बायनरी आत्ताच आपण बघितलं, बायनरी म्हणजे 1 and 0 फक्त असणार आहेत. नेक्स्ट काय आहे? डेसिमल नंबर सिस्टीम. नेक्स्ट
ऑक्टल नंबर सिस्टीम अँड हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. मग त्यांचे बेस बघायचे आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये किती नंबर असतात हे डिटेलमध्ये बघायचं आहे. नेक्स्ट काय, आता जे नंबर सिस्टीम बघितले त्याचं कन्व्हर्जन बघायचं, म्हणजे बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन, बायनरी टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन, हेक्साडेसिमल टू ऑक्टल कन्व्हर्जन. नेक्स्ट काय असणार आहे, डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन, डेसिमल टू ऑक्टल कन्व्हर्जन. नेक्स्ट काय असणार आहे, हेक्साडेसिमल टू ऑक्टल, ऑक्टल टू हेक्साडेसिमल. परत अपोजिट, ऑक्टल टू डेसिमल, त्यानंतर ऑक्टल टू बायनरी कन्व्हर्जन. म्हणजे त्यांच्यामध्ये कन्व्हर्जन आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. आता नंतरचं काय आहे, कोड्स. आता इथं 3 कोड आहेत, ग्रे कोड आहे, BCD कोड आहे, XS3 कोड आहे. आता ग्रे कोड आपल्याला बघायचं आहे, मग ग्रे टू परत बायनरी कन्व्हर्जन बघायचं आहे, बायनरी टू ग्रे बघायचं आहे. BCD नंबर, BCD मीन्स बायनरी कोडेड डेसिमल, हा कोड आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काय आहे, XS3 कोड, हे आपल्याला शिकायचं आहे. आता नेक्स्ट काय आहे, आता जे आपण बायनरी बघितलं, बायनरी नंबर बघितले, त्याची ॲडिशन बघायची, सबस्ट्रॅक्शन बघायची, मल्टिप्लिकेशन बघायची, डिव्हिजन बघायची. त्यामध्ये काय आहे, परत त्यामध्ये ॲडिशन म्हटलं तर कॅरीचा पार्ट्स येते, सबस्ट्रॅक्शन म्हटलं तर बॉरोचा पार्ट येते. आता बायनरी सबस्ट्रॅक्शन ही आहे त्यासाठी आपल्याकडे 2 मेथड आहेत. एक आहे ती वन्स कॉम्प्लिमेंट मेथड, सेकंड आहे ती टूज कॉम्प्लिमेंट मेथड. म्हणजे आपल्याला क्वेश्चन कसा विचारतात, सबस्ट्रॅक्ट दिस बायनरी नंबर बाय युझिंग वन्स कॉम्प्लिमेंट और बाय युझिंग टूज कॉम्प्लिमेंट मेथड. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन बघायचं आहे, बायनरी डिव्हिजन बघायचं आहे, आणि लास्ट पॉईंट काय आहे, ते BCD नंबर जे बघितले, तो BCD कोड बघितला, ते BCD कोडचे ॲडिशन आणि BCD कोडची सबस्ट्रॅक्शन आपल्याला काय करायचं आहे, बघायचे आहे. आता हा टोटल चॅप्टर आपला 8 मार्काचा, पण आपल्याला विथ ऑप्शन हा 12 ते 15 मार्काला विचारू शकतात. आता नेक्स्ट काय बघा, सेकंड चॅप्टर लॉजिक गेट्स अँड लॉजिक फॅमिली. आता ॲक्च्युली डिजिटल टेक्निकचा हा सगळ्यात काय आहे, बेस आहे, लॉजिक गेट्स अँड लॉजिक फॅमिली. तर लॉजिक गेट आपले कुठले कुठले आहेत बघा, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, दीज आर द लॉजिक गेट्स. नेक्स्ट काय आहे, युनिव्हर्सल गेट, नॅन्ड अँड नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट. मग युनिव्हर्सल गेट ह्याला का म्हणायचं हे आपण बघायचं आहे. नेक्स्ट काय आहे, डिराइव्ड गेट, XOR अँड XNOR, दीज आर द डिराइव्ड गेट्स. बरोबर आहे. आता हे जे आपण 7 गेट बघितले, त्या गेटचं सिम्बॉल, ट्रूथ टेबल आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. बरोबर. नेक्स्ट काय आहे, डी मॉर्गन्स थेरम. त्यामध्ये 2 थेरम आहेत, डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम, डी मॉर्गन्स सेकंड थेरम. हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. आणि डी मॉर्गन्स थेरम हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, जो नेहमी एक्झामला विचारतात. नेक्स्ट काय आहे, बुलियन लॉज. व्हेरियस टाईप्स ऑफ बुलियन लॉज आहेत, अँड लॉ, ऑर लॉ, त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, इन्व्हर्जन लॉ. हे आपल्याकडं भरपूर प्रकारचे लॉज आहेत, ते आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ लॉजिक फॅमिली. इथे 3 फॅमिली आपण बघायचे आहेत, TTL फॅमिली, त्यानंतर ECL फॅमिली, त्यानंतर CMOS फॅमिली. मग त्या फॅमिलीचे परत आपल्याला काय करायचे, तिन्ही फॅमिलीचे आपल्याला कंपॅरिझन बघायचे आहेत. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट काय आहे, TTL नॅन्ड गेट. ह्याचं आपल्याला ब्लॉक डायग्राम आणि याचं वर्किंग बघायचं आहे. तर हा चॅप्टर टोटल किती आहे, 12 मार्काला आहे. विथ ऑप्शन आपल्याला 18 मार्कापर्यंत विचारू शकतात. आता थर्ड चॅप्टर हा कॉम्बिनेशनल लॉजिक गेट्स. आता ह्याच्यात तुम्हाला नावातच लक्षात येईल, कॉम्बिनेशनल लॉजिक गेट. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे बघा, SOP अँड POS, दॅट इज द सम ऑफ प्रोडक्ट अँड प्रोडक्ट ऑफ सम. मग ह्याचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म बघायचा आहे, कॅनॉनिकल फॉर्म बघायचा आहे, परत त्याचं SOPचं POSमध्ये कन्व्हर्जन, POSचं SOPमध्ये कन्व्हर्जन, हे आपल्याला इथं बघायचे आहेत. नेक्स्ट काय आहे, K-मॅप रिप्रेझेंटेशन, दॅट इज द कॅर्नॉफ मॅप. ही काय आहे, ही एक मेथड काय आहे, जी आपली इक्वेशन असतात ते रिड्यूस करायची ही एक मेथड आहे, ही आपण बघायची आहे. आणि ही नेहमी एक्झामला विचारतात. मग ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं, 2 बिट व्हेरिएबल काय आहे, 3 बिट व्हेरिएबल काय आहे, 4 बिट व्हेरिएबल काय आहे, तो K-मॅप कसा ड्रॉ करायचा, त्याच्या व्हॅल्यू कशा पुट करायच्या, त्यानंतर मॅपिंग कसं करायचं, हे आपण डिटेलमध्ये K-मॅप रिप्रेझेंटेशनमध्ये बघायचं आहे. नेक्स्ट काय आहे, जो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, हाफ ॲडर अँड फुल ॲडर. परत त्याच्यामध्ये आपण त्याची ब्लॉक डायग्राम, त्याचं K-मॅप रिप्रेझेंटेशन, त्याचं ट्रूथ टेबल आणि त्याचं लॉजिक डायग्राम आपण बघायची आहे. नेक्स्ट काय आहे, हाफ सबस्ट्रॅक्टर, फुल सबस्ट्रॅक्टर. अगेन सेम, ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल, लॉजिक डायग्राम,
हे आपण ह्याच्यामध्ये बघायचं आहे. नेक्स्ट एन्कोडर डिकोडर. अगेन एन्कोडरचे टाईप, डिकोडरचे टाईप, त्याची ब्लॉक डायग्रॅम, वर्किंग हे आपण बघायचं आहे. नेक्स्ट मल्टिप्लेक्सर डिमल्टिप्लेक्सर. अगेन ब्लॉक डायग्रॅम, टाईप्स, वर्किंग. डिमल्टिप्लेक्सरचं पण सेम ब्लॉक डायग्रॅम, टाईप्स, वर्किंग. नेक्स्ट काय आहे बायनरी टू ग्रे कन्वर्जन, ग्रे टू बायनरी कन्वर्जन. ह्याचं आपल्याला ट्रूथ टेबल बघायचं आहे. त्यानंतर केमॅप रिप्रेझेंटेशन करून लॉजिक डायग्रॅम ड्रॉ करायचे. आणि लास्ट आहे ते मक्स अँड डिमक्स ट्री. मक्स अँड डिमक्स ट्री आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. व्हेरियस टाईप्स ऑफ मक्स अँड डिमक्स ट्री तिथं आहेत त्याच्यामध्ये. आता हा टोटल चॅप्टर किती आहे आपला 18 मार्काचा आहे, पण विथ ऑप्शन हा 30 मार्कापर्यंत विचारू शकतात. आता हा कॉम्बिनेशनल लॉजिक गेट्स कशावर आहे, ह्याचं आउटपुट हे प्रेझेंट इनपुटवर डिपेंड आहे. तोच आपण आता नेक्स्ट घेतला सिक्वेन्शियल लॉजिक गेट. ह्याच्यामध्ये काय आहे नावातच आहे बघा, सिक्वेन्शियल म्हणजे काय, द आउटपुट इज डिपेंड्स ऑन प्रेझेंट ॲज वेल ॲज प्रिव्हियस इनपुट. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ह्याचं आउटपुट प्रेझेंट इनपुटवर पण डिपेंड असणार आहे आणि प्रिव्हियस इनपुटवर किंवा प्रिव्हियस आउटपुटवर पण डिपेंड असणार आहे. येते लक्षात. मग हे पण चॅप्टर काय आपला 18 मार्काचा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे बघा, बेसिक मेमरी सेल. बेसिक मेमरी सेल ह्याच्यामध्ये 1 बिट सेल आहे, ते युझिंग नॅन्ड गेट आहे, युझिंग नॉर गेट आहे, हे आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट काय आहेत ट्रिगरिंग मेथड्स. ट्रिगरिंग मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, एज ट्रिगरिंग, लेवल ट्रिगरिंग. त्याच्यामध्ये परत 2 टाईप आहेत. एज ट्रिगरिंगमध्ये पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग, निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. लेवल ट्रिगरिंगमध्ये पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग, निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग, असे त्याचे टाईप्स आहेत, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ फ्लिप-फ्लॉप. फ्लिप-फ्लॉप म्हणजेच काय आहे, 1 बिट मेमरी सेल आहे, त्याला आपण दुसरं नाव काय दिलं आहे फ्लिप-फ्लॉप. मग ते काय करायचं आहे आपण त्याचे डिटेलमध्ये टाईप बघायचे आहेत. कुठले कुठले, SR फ्लिप-फ्लॉप, JK फ्लिप-फ्लॉप, T फ्लिप-फ्लॉप, D फ्लिप-फ्लॉप, त्यांचं कंपॅरिझन, त्याची ब्लॉक डायग्रॅम, त्यांचं वर्किंग, हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट काय आहे शिफ्ट रजिस्टर. अगेन शिफ्ट रजिस्टर इज नथिंग बट द ग्रुप ऑफ फ्लिप-फ्लॉप. येते लक्षात. मग शिफ्ट रजिस्टरचे परत आपण टाईप्स बघायचे आहेत, वर्किंग बघायचे आहेत, वेवफॉर्म बघायचे आहेत. त्याचे 4 टाईप आहेत, SISO, SIPO, PISO, PIPO. हे 4 टाईप आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट काय आहे काउंटर. काउंटरमध्ये काय असणार आहे, 2 टाईप आहेत, असिंक्रोनस काउंटर, सिंक्रोनस काउंटर. येते लक्षात. हे आपण डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. आणि नेक्स्ट काय आहे त्यानंतर IC 7490 काउंटर. ते लक्षात. अगेन हा चॅप्टर आता काय आहे 18 मार्काला आहे, पण विथ ऑप्शन आपल्याला परत 30 मार्काला विचारू शकतात. आता नेक्स्ट काय आहे लास्ट चॅप्टर डाटा कन्व्हर्टर अँड PLDs. आता आपण स्टार्टिंगलाच बघितले इंट्रोडक्शनमध्ये ॲनालॉग सिग्नल असतात, डिजिटल सिग्नल. मग एक एक सिस्टीमसाठी काय लागतात आपल्याला, डिजिटलचं ॲनालॉग कन्वर्जन करण्याची गरज असते. एक एक सिस्टीमला इनपुट काय लागते, डिजिटलच लागते, त्याला आपल्याला ॲनालॉगचं डिजिटलमध्ये कन्वर्जन करायला लागते. त्यासाठी आपल्याला इथं डेटा कन्व्हर्टर्स आहेत. ते काय करते, DAC काय करणार, डिजिटलचं ॲनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार. मग ADC काय करणार, ॲनालॉगचं डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्जन करणार. मग ह्याचे परत त्यांचे सब पॉईंट आहेत, त्यांचे टाईप्स आहेत, त्याचे परत ब्लॉक डायग्राम आहे, त्याचे परत वर्किंग आहे, वेवफॉर्म आहेत, हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट मेमरी. तर मेमरी म्हणजे काय आहे, हे मेमरीचे टाईप्स काय काय आहेत, रॅम, रॉम, परत रॉमचे टाईप, हे आपल्याला डिटेलमध्ये चेक करायचे. परत त्यांचे जे मेमरी आहेत त्यांचे कंपॅरिझन करायचे आहेत, हे आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे आहेत. नेक्स्ट काय आहे PLDs. PLDs काय आहेत, व PLDs आपण कशासाठी यूज करतो, PLDचे टाईप्स काय काय आहे, त्याची ब्लॉक डायग्राम, हे आपण ह्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आता हा चॅप्टर किती मार्काचा आहे आपला, 14 मार्काचा चॅप्टर आहे, पण विथ ऑप्शन आपल्याला हा 18 ते 20 मार्काला विचारू शकतात. ते लक्षात. हे झालं आपलं डिजिटल टेक्निकचं ओव्हरव्ह्यू, म्हणजे आपण कुठले कुठले चॅप्टर आहेत, किती मार्काला कुठले चॅप्टर आहेत, कुठल्या चॅप्टरला आपण जास्त वेटेज द्यायला पाहिजे. आता हे डिजिटल टेक्निकचं एक कसं आहे, डिजिटल टेक्निक हा मॅथमॅटिकल बेस्ड सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला ह्याच्यावर प्रॅक्टिस गरजेची आहे. जेवढं मी शिकवते ते तर महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यावर तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत आपले, कन्वर्जन आहे, त्यानंतर वन्स कॉम्प्लिमेंट मेथड आहे, टूज कॉम्प्लिमेंट मेथड आहेत. जेवढे तुम्ही एक्झाम्पल जास्त सॉल्व करणार तेवढं आपण काय करायचं आहे, तुमची प्रॅक्टिस जास्त होणार आहे. आता ॲक्च्युअली जेव्हा मी फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करेन तेव्हा तुमच्या लक्षात येईलच, मी इथे एक्झाम्पल तुम्हाला आता घेताना शिकवताना काय करणार, 2-2 एक्झाम्पल सॉल्व करणार. पण जेव्हा मी तुम्हाला एखादी असाइनमेंट देईल तेव्हा तुम्ही ती व्यवस्थित सॉल्व करून मला सेंड करायची आहे. आणि जर काही समजलं नाही तर मला कधी कॉल करून तुम्ही विचारू शकता. पण कसं आहे, ह्याला पहिल्यापासून प्रॅक्टिस पाहिजे.
तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना वाटेल पण हे खूप इझी आहे, आपल्याला येऊन जाईल, पण ॲक्च्युअली जेव्हा आपल्याकडे पुढे एक्झाम्पल येतात तेव्हा ते जरा थोडे डिफिकल्ट वाटते. मग जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार, जेवढं तुम्ही भरपूर एक्झाम्पल सॉल्व करणार, नवीन नवीन एक्झाम्पल सॉल्व करणार, तेव्हा तुमचं काय होणार आहे, कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तुम्ही 100% एक्झाम्पल व्यवस्थित न चुकता कॉन्फिडेंटली सॉल्व करू शकता. आले लक्षात जे आज सांगितलं आहे. सो मग आपण नेक्स्ट लेक्चरपासून फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया. ओके.